तर आज मस्त गरमागरम तुपाची चपातीचा नाश्ता असणार आहे. एका साईडला मी चहा ठेवलाय आणि अशी गरमागरम मस्त तूप, कडक कडक चहा आणि कडक कडक चपाती खायला मस्त लागते. मुलांना तर दिले एका साईडला गरमागरम खायला. आता ह्या शेवटच्या 2 चपात्या मी घेणार आहे आणि चहा पण गरमागरम आहे. तर चला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मस्त चहा आणि चपातीचा नाश्ता करणार आहे मी. बरेच दिवसांनी करतोय आणि आम्ही बारीक होतो ना तेव्हा ना, आता तर म्हणतात की चहा चपाती दूध चपाती खायचं नाही, पण आम्ही जेव्हा बारीक होतो ना तर रोज म्हणजे आमचं 7-8 वर्ष तर रोज असा नाश्ता असायचा. कधीतरी पाव बटर बिस्किट ते असायचं, पण तरी पण आहे ना हाच नाश्ता असायचा. तेव्हा तर असा मस्त काला बिला करून आम्ही लय वेळा खाल्लेला आहे आणि गरमागरम भारी वाटतं. आई माझी मस्तपैकी चपात्या करायला बसलेली असते, आम्ही तिघं जण मस्त खायला बसलेला असतो. आणि ऋतुलाला पण दिलेलं आहे मी खायला, त्याचं झाले खाऊन. गरम गरम दिलती, त्याला पण आवडते चहा चपाती आणि सई खाती अजून. काय पट्टा? हा, बेल्ट भेटलाय नवीन त्याला. तू संपलं का? सांग सगळ्यांना माझं संपलं. संपलं माझं. आणि तुम्हाला कोणाला चहा चपाती खायला आवडते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. या तुम्ही पण नाश्ता करायला. लय गरम आहे चहा. मी पेले, मला घशात गरम वाटत. हा, रोला आता शाळेतून 15 ऑगस्ट आहे उद्या आणि जरा जायचंय बाहेर, थोडंफार घ्यायचंय. काय घ्यायचं आता बघू, गेलो तर मग तुम्हाला तसं मी सांगनच. बघू आता कधी जाणं होतं. हाय. तुला अंगणवाडीत उद्या भाषण आहे ना, त्याच्यासाठी मस्त बघ ती माव दाखवणार तुला छान ड्रेस. बघ जा बाई, लावून दाखव जा. बघू इकडं बघ बरंच आहे, येईल ना हा मापात. पण हे इथं थोडं टाईट असं नाही का? लांब फिटिंग करून घ्यावं लागेल. हा का? नसतात ना, म्हणजे असं डागळा होईन असं मी म्हणते. नाही ना, करून घ्या तुम्हाला वाटलं तर. थांबा ते घालून बघू आपण. बघू. हा, माझं युट्यूब चॅनल. हा काय धर इकडे. काय आम्ही येऊ आता. त्याला काय नाही. हा ये, हे खाली टाकीत का होता याला? ते उसवायचे असते. युट्यूब चॅनल तुम्ही करणार स्वतः ना आता का? ते काय त्यांनी व्हिडिओ चालू केला नाही युट्यूबचा. युट्यूबवर टाकते ना आता तो एडिट करून. हा, आला मापात. हा येतो छान. बेल्ट नाही का हो? तिची तब्येत नाही ना त्यामुळे तसं वाटतं. इथं बेल्ट लावला तर होईल ना असा. हा, बेल्ट कोण आहे? काय नाव आहे तुझं? तुला घ्यायचं का? देवाला छान आहे. हा ड्रेस घेतला आणि आता आम्ही चाललोय सई बघा. आणि उलटीच चप्पल घातली सईने. हा, भेटला बरोबर सईच्या मापाचा भेटलाय. आता चला जायचंय अजून एका ठिकाणी. हा, नाही तिकडून नाही, इकडूनच जायचंय. तर आता इकडं चाललोय ताईकडं आणि मग आम्ही दोघी जाणार आहे. हवा पण सुटली आहे. रांगोळी काढली मावनी मला वाटते काल दीपा मसेला. अरे चला लवकर. काय करते काय ना मावा आतमध्ये. थांब मी फोन करते. सई, रिया, तर आम्ही आलो इथं. आम्हाला यायचं होतं तिथं. तुम्हाला मी नंतर निवांत सांगन कुठं आलं ते काय. तर इथून आता आपल्याला जायचं आहे. पहिलं जरा पेट पूजा करू. बघा इथं दिसतंय ना अनाहत, तिथं आलो आहे आम्ही. एक ॲलोपॅथिकचं हॉस्पिटल आहे ते तिथं.
लई दंगा चालवलाय तुम्ही दोघांनी. एकदम शांत बसायचं. नाही तर आतमध्ये जे डॉक्टर आहेत ना ते फटके देतात बरं का. फटके देतात डॉक्टर. अजिबात येड्यावानी करायचं नाही. रिया ऑइल ते पहिले ऑइल घ्यायचं हातावरती 4 ड्रॉप, त्यानंतर असं असं करायचं. ते थोडंसं असं कोमट होऊस्तर, गरम होऊस्तर. हा जरा गरम. मग असं झालं की इथे 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 आणि इथे असं लावून घ्यायचं. मग असं थोडंसं मसाज करायचं त्याने आणि एकदा पूर्ण ऑइल बसलं चेहऱ्यावर. मग इथे नेकला लावायचं. त्यानंतर असे 6 पॉइंट्स असतात चेहऱ्याचे. तर मग असं वरच्या डायरेक्शनला 2 3 4 5 आणि 6 असं मसाज करायचा. इथे अपवर्ड डिरेक्शनने करायचं, इथे पण अपवर्ड डिरेक्शनने करायचं. इथून आहे ना असं घ्यायचं आणि इथे जे लिक्विड जमा होतं ना ते असं खाली घेऊन इथे स्टेबल करायचं. म्हणजे ते इथे जमा आणि इथे असं असं आणि मोस्टली अपवर्ड डिरेक्शनने वरच्या साईडला असं. साईडने मोस्टली म्हणजे ते फाईन लाईन्स रिड्यूस होते. ओके थँक्यू. आणि तुम्हाला समजा एखाद्या वेळी फेस पॅक वगैरे असतात ना हर्बल, ते लागले पाहिजे. हो ना. अरे 5 मिनिटातच जायचंय आपल्या. 5 मिनिटात येणार आहे लगेच आपलं. वर काय पुढं बघ रिया, बघ कसं बसलं. हा बरोबर. आहे का चला. तर डॉक्टरकडून डायरेक्ट आम्ही नाश्ता करायला नाही म्हणता येणार, जेवायलाच आलो. आणि पहिला पेपर डोसा घेतला आणि अजून पण नंतर 2-3 आयटम घेतले आम्ही. तर आम्ही खास याच्यासाठी आलो होतो की कुंकुमादी तेलम तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल, ते एक ऑइल असतं. त्याने मी बऱ्यापैकी म्हणजे 2-3 महिने झाले मी पाहत होते. त्याचे रील भरपूर आहेत आणि त्याचे फायदे पण खूप जास्त आहेत बरं का. तसं शतधूत ग्लुत वगैरे ते आहे, ते पण काय होतं आजकाल ओरिजिनल भेटत नाही. तर काल असंच मला एका ताईंनी सजेस्ट केलं की फाट्यावरती एका ठिकाणी एक डॉक्टर आहे ॲलोपॅथिकचे, त्यांच्याकडे ते भेटतं आणि ओरिजिनल भेटतं. आणि आम्ही चेक पण केलं तिथे गेल्यावरती, खरंच ते ओरिजिनल भेटतं. काही वेगळा असा ब्रँड वगैरे नाही आहे त्यांचा. आणि मेडिकलमध्ये भेटतं त्यात खूप जास्त केमिकल वगैरे असतं. आणि यांच्याकडं म्हणजे 450-500 पर्यंत एक ती बॉटल असते. मी घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये. आज नाही जमलं तर उद्याच्या नक्कीच ती बॉटल दाखवन. आणि हे ना डायरेक्ट स्वतः बनवून घेतात आणि ओरिजिनल आहे एकदम प्युअर. आणि स्किनसाठी खरंच खूप चांगलं आहे ते. आणि सध्या तुम्ही पाहता एवढा स्किनचा इश्यू होतो, तर म्हटलं जातं डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपलं पाहूयात आयुर्वेदिक, कधी पण चांगलंच ना. तर म्हटलं बघू, ट्राय करायला काय हरकत आहे. तर मग आलेलो तिथं आणि त्या डॉक्टरांनी एकदम छान मस्त बघितलं ना, एकदम एक्सप्लेन करून दाखवलं पण आणि सांगितलं पण आम्हाला बऱ्यापैकी काय काय आहे ते. तर बघूयात ते म्हटले आणि बऱ्यापैकी फरक पडणारच आहे. पण कसं आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा रिझल्ट थोडासा लेट येतो, पण छान येतो. बघूयात कसं काय होतंय ते, तर मी तुमच्याबरोबर शेअर करतच राहीन. आणि तिथं मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे केला पोटभर. नंतर उत्तप्पा, परत कढीवडा वगैरे पण मागवला होता. तर जेवण वगैरे झालं आणि आम्हाला सध्या उद्या 15 ऑगस्ट म्हणून त्यासाठी एक व्हाईट कुर्ती किंवा ड्रेस मला घ्यायचा होता. तोच पाहण्यासाठी आम्ही आता हे 3रं का 4थं दुकान आहे आमचं. फिरत होतो आम्ही इकडं तिकडं. आणि इथं यांनी ना एवढा मोठा ढीक केला होता ना, पूर्ण काउंटर होतं ना ते आमच्याच कपड्यांनी भरलं होतं. वेगळं दाखवा म्हणता म्हणता आम्ही खूप जास्त काही काही त्यांना दाखवायला लावलं. आणि जे घ्यायचं होतं म्हणजे खास ज्याच्यासाठी घ्यायचं होतं त्याच्यासाठी तर आम्हाला घेताच नाही आलं. भलतेच ड्रेस उचलून आम्ही घेऊन आलो. तुम्हाला ते उद्याच्याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल काय काय घेतले ते. तसं काय असं एवढं खूप काही जास्त खास नाही घेतलं. तसं पण मी जास्त करून कपडे कधी घेत नाही अशी शॉपमध्ये जाऊन. जे काय आहे ते भाऊच घेत असतो. आता रक्षाबंधनला तो घेणारच आहे. तर घेतला आणि मग घरी आलो आम्ही पटकन. 5 वाजले. तर आलो आम्ही 5 वाजता आले, बरोबर ऋतूच्या शाळेच्या टायमाला आले. आणि आता घरातली येऊन बाकीची कामं होती ती केली.
करायचंय आपल्याला वांगे, म्हणजे भरलेलं वांग करणार आहे मी. त्याच्यासाठी मी याच्यात खोबरं, लसूण आणि हा दाण्याचा कूट टाकणार आहे, शेंगदाण्याचा. लाईट सारखी जाती ती बराच वेळ झाला गेली होती आणि पहिलं ते वाटण करून ठेवलं आणि नेमकी शेंगदाण्याचा कूट करायचा होता तेव्हाच लाईट गेली होती. हा, लाईट गेली होती आणि आता वाजले ते 8. उशीरच झाला जरा. आता पटापट म्हटलं वांग्याची मस्त भाजी करून घेते. याच्यात मी घरचे मसाले टाकलेत आपले जे रेग्युलर असतात ते. आणि आता उद्या शनिवार, पहिलाच शनिवार, यांना उपवास असतोय. मी नाही धरत, हे धरतात उपवास. मस्त मिक्स करून घेते हे सगळं असं. दूध तापवायचंच विसरले होते मी. 4-5 वाजता नेहमी तापून ठेवत असते ना, म्हटलं मग आता लक्षात आलं, जरा फास्ट गॅसवरतीच ठेवलंय जेणेकरून पटकन ते तापन. आणि एका साईडला कढईत लगेच वांग्याची भाजी आणि इकडं लगेच भाकरी करून घेईन आणि मग जेवायचं. आणि हो, काय काय खरेदी केलंय ना नंतर दाखवीन मी तुम्हाला. उद्या दाखवीन. उद्या आता 15 ऑगस्ट, खरंच लई जास्त गडबड आहे. आता उद्या काय ड्रेस घालणार आहे की साडी घालणार आहे ते उद्याच्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला तसं सांगेन मी. अजून काही नक्की नाही, हे घालू का ते घालू का असंच चाललंय. बघू आता काय घालून होते. तर चला, मी आता ना भाजी टाकते पहिली आणि मग नंतर भेटते तुम्हाला निवांत. जेवण वगैरे झालं का? मला अजून आहे ना ड्रेसला टिक मारायला जायची आहे. हा, तुला पण घेऊन जाते. नंतर मग मी लगेच भाजी टाकून घेतली. गरमागरम भाकरी केल्या. भाकरी होईपर्यंत लगेच भांडी वगैरे घासली, भाजी होईपर्यंत. आणि पटपट आवरलं, जेवण केलं. आणि इथं मी आली आता दर्शनच्या घरी. आणि हे दुपारी माझं पार्सल आलं होतं, त्याने रिसिव्ह केलं होतं. तर एका साईडला मी दर्शनच्या मम्मीकडे दिले माझ्या ड्रेसला बाही लावायला. आणि इथं म्हटलं चला तोपर्यंत तुमच्या सोबत शेअर करते की दुपारी काय आले. तर हे ना असं रँक मागवलं मी. बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल, असं स्टोरेज साठी किंवा असं शॅम्पू वगैरे काय ठेवायचं, हँडवॉश, साबण वगैरे असं त्यासाठी एक मागवलंय. बेसिनच्या वरती तिथं मला एक लावायचं असं चाललंय. आणि एक बाथरूम मध्ये लावीन, त्यासाठी हे मागवलंय वगैरे असं. आणि सध्या सेल चालू होता तर मला त्याच्यात दिसला आणि 170-80 पर्यंत. म्हटलं चला आहे स्वस्तात तर घेऊया. हे त्याला असं चिपकायला वगैरे पण आहे. तर हे आता मला तर काही एवढं माहित नाही, पण मी घेईन आमच्या यांच्याकडून करून. त्याच्यामुळे मग आता इथं दाखवते मी तुम्हाला. असं असं आहे याच्यात. म्हणजे क्वालिटी म्हणजे पैशाच्या मानाने ठीक आहे क्वालिटी. असं खूप अशी चांगली पण आहे अशातला पण भाग नाही, पण ठीक आहे पैशाच्या मानाने. तर बघूयात म्हटलं आता वापरून. तर तेच मी इथं दाखवलं तुम्हाला. आणि हो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. उद्या आहे 15 ऑगस्ट. तर उद्याची तयारी करायची, मेहंदी वगैरे काढायची अजून घरी जाऊन. त्यामुळे खूप गडबड आहे. आणि उद्याचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.